हॅलो हाय नमस्ते, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच RT ब्लॉग. तर आम्ही कझन्सने ठरवले ट्रेकिंगसाठी कोथळी गडावर जायचं. तर आम्ही खोपोली ट्रेन पकडली आणि कर्जतच्या दिशेने निघालो. आता आपण नेरळला पोचलो आहे. नेरळच्या पुढे एक स्टेशन आणि त्याच्यानंतर कर्जतवर उतरून मग बस. अगला स्टेशन कर्जत. गाड़ी से उतरते समय गाड़ी के पायदान और प्लेटफॉर्म के बीच के अंतर पर ध्यान दें. कर्जत स्टेशनपासून 15 मिनटं चालत आम्ही बस स्टँडकडे गेलो आणि तिथून सोलनपाडा बस पकडून आम्ही कोथळी गडाकडे जायला निघालो. फायनली प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास सुरू होताच खायला पण सुरुवात झालेली आहे. पायथ्याशी पोचायला आपल्याला अर्धा पाऊण तास आहे. सो एक झोप झाली पूर्ण. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. आता इथून ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे. पहिला आम्ही पेटपूजा करायचं ठरवलं. एक वडापाव तू काय खाणार आहे? तू काय खाणार आहे? तू जास्त जाऊ नको. असं वेळ आठवते ना. मी नाश्त्याला वडा आणि भजी प्लेट मागवली आणि त्यासोबत पेटपूजा झालेली आहे आणि आता ट्रेकिंगला पण सुरुवात झाली. इथून सुरू. हेच ते 2 रस्ते होते. कुठे वर जायचंय की दुसरा वाला? आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. ह्या रोडने जायचं आहे आपल्याला. चढू शकतो आपण. ओ वाव. एक तास चालून झाल्यावर आम्हाला हा नजारा दिसला आणि अजून चढायचं बाकी आहे.
आमचे फोटोशूट वगैरे करून झाले, व्हिडिओग्राफी करून झाली आणि आता आम्ही निघालो पुढच्या वाटेत. चालता चालता आम्हाला जे झाडं रोपं फुलं दिसतायचे की आमच्या घराच्या बाजूला असायचे, आता ते घराच्या बाजूला न दिसता जंगलात दिसत आहे. सो मस्त वाटते बघून. दुसरा पाडावाला आहे, अजून मेन चढण बाकी आहे. हा तर नॉर्मल रोड आहे. इथून पुढे एक गाव भेटेल आणि तिथून पुढे आपल्याला ॲक्च्युअल चढायचं आहे. ही फुलं जी आहेत ती आपल्या गणपतीच्या माटीला लावतात. आय थिंक याला हरणं म्हणतात. मित्रांनो, मगाशी बोलल्याप्रमाणे हे जे फूल आहे ते आमच्या घराच्या बाजूला खूप फुलायचं. आता ते दुर्मिळच झालं, दिसतच नाही. आणि आता ते मला जंगलात दिसलं, ते बघून खूप छान वाटलं. पण त्याचं नाव काय आहे ते प्लीज कमेंट करून सांगा. हे बघा, हे सेम फूल पण पिवळा कलर. पावणे 11 झाले आहेत. आम्ही कंटिन्युअस चालत आहोत. अजून हा प्लेनच रोड चालू आहे आणि गाव पण यायचं बाकी आहे. गाव आल्यावर मग खडतर रस्ता सुरू होईल. आता एक पुढे पॉईंट आहे, तिकडे लोक थांबली आहेत. मी तुम्हाला दाखवतो की आम्हाला आता पुढे कुठे जायचं आहे. हा गाईज, आम्हाला त्या टोकाला जायचं आहे, त्या टोकाला. म्हणतात वर गाव पण आहे आणि गाव सोडल्यावर आपल्याला हे भेटणार आहे. गडावर ॲक्च्युली
पावसाळ्याची सुरू होईल. मस्त धुकं पडले, वाजले आहेत 11:15. हॅलो गाईज, जर तुम्हाला या फळाचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. दिसेल का? आयफोन नाही आपलं, मोठे इकडून आम्हाला इथे कोळ्याचं मोठं फळ दिसतं. मस्त रानातून चालत, हिरवगार वातावरण आणि त्यात धुकं, वातावरण खूप सुंदर झालं होतं. आम्ही ठरवलं की इथेच बसून थोडं नाश्ता करायचा आणि पुढे निघायचं. अरे अजून काहीतरी का कुरमुरे वगैरे होते ते. आमचा आवाज ऐकून कुठून तरी कुत्रे आले 2-3 धावत आणि मग आम्ही त्यांना खाऊ दिलं. चायनीज खात नाही ते आमची चूक आहे, आमच्याकडे कसं ना. फायनली आम्ही गावाच्या बाहेर आलेलो आहोत. थोडं चालल्यावर गावात पोहोचू आणि तिथून मग चढाव सुरू होईल. आपण मगाशी बघितलेला हा डोंगर, त्याच्या आपण जवळजवळ चाललो आहोत. मला वाटलं हे लाजरीचं झाड आहे, टच केल्यावर जे लाजतं, पण ते लाजरीचं झाड नव्हतं. उभे राहा. काय नाही, प्रॉब्लेम नाही. आता बोललं तर झालंय. तिचा बेसच निघाला शूटचा. वरती अजून नसेल. मध्ये मध्ये आम्हाला कुर्ल्या दिसायच्या, सो सौरव आपलं कौशल्य दाखवायचं कसे पकडतात. दाखव. फर्स्ट टाइम बाबा, याचा डोळा हे झाला. काय नाही झालं. आता याला चावेल धरला पाहिजे रे. किती चावतो हे. राम तुटेल. अरे हे पातळ आहे ना भाई, जोरात पकडतात. लहान आहे तो, पातळ आहे कवच. पातळ आहे बोलतोय बा, पकडतोय बा किती जोरात. तुटेल. सोड चला. नांगी तुटतात. बाय. आता आम्ही गावात पोचलो आहोत आणि ती मुलगी छोटी आम्हाला बघून बाहेर आली बाय बाय करायला.
आता इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. हा जो रोड जातोय त्या रोडने जायचं, सरळ जायचं नाही. इथून 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 रस्ता दाखवलाय मी. इथून नाही जायचं, इथून जायचं. ही रस्त्याची जागा नाही वाट. ते भटकंती लिहिलेलं नाही जायचं. कुठून रे? इथून आपल्याला ह्या रोडवरून लेफ्ट घ्यायचं आहे. इकडून रस्ता. हा आता इथून इकडे की इकडे? चला फायनली खडतर प्रवास सुरू झालेला आहे. चढाव सुरू झालेला आहे. मेन चढाव. खाऊ आहे. आता प्रॉपर ट्रेकिंग सुरू झालं. खूप चढाव आहे. 15 मिनिटं आम्ही चाललो आणि आम्हाला दमायला झाली, सो आम्ही विश्रांती घ्यायला थांबलो. आम्ही गावातून निघालो तेव्हापासून हा कुत्रा आमच्या सोबत आहे. तो आमच्या सोबतच चालला. बबन्या नाही तर बाबली काय? आता आम्ही पहिल्या प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत. याच्या पुढे अजून चढाव आहे. हॉरर वाटतं. आम्ही राहू दे तर चालेल, तू राहशील. रिक्षा हवी आहे तुम्हाला, खाली जायची रिक्षा.
हेलिकॉप्टर बोलवा. तिथे वरती होतो ना मित्रांनो. गुळगुळीत आहे, पाठी येऊ नको. इकडूनच जायचंय, इकडूनच जायचंय, इथून जायचंय. पाय पडून घेऊया. इथे एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन आम्ही वर जायला निघू. आता आम्ही टॉपला आहोत आणि भरपूर धुकं पडले आणि थंड वातावरण, त्यात पाऊस, असं सुंदर वातावरण आहे. आणि आता इथे आम्ही दर्शन घेऊन अजून थोडं चढायचं आहे, तिथे चढायला सुरुवात करू. ही जागा खूप सुंदर आहे. याच्या खांबावर किती कोरीव काम केलं आहे, छान भिंतींवर आणि कोरीव काम केलेलं आहे, खूप मस्त. बाहेर येतील ना, नको जावा. जशी उडत येणार ना. चल मी येतो. चल येतो. नको चल तू. कॅमेऱ्याला कोणी नाही, सेकंड जाऊया, लांब जाऊया. बॅग पण खालीच ठेवला. इथे ठेवून जाऊया ना. इथे खायला ठेवूया. बॅगेत खायलाय. भयानक चढाव आहे, पण पायऱ्या असल्यामुळे थोडी भीती वाटत नाही. अरे यार, ह्याच्याकडे मोबाईल पण दिला. ह्या पूर्ण ट्रेकिंग मधला डेंजरस चढाव हे येत आहेत ना, तिथून आहे. आता पायऱ्या आहे तिथे. नक्की ना. हा, हे दादा इथं पुढे आपण जलसुरवाला जाऊया. ब्रेक लय झाला, जीवावर आला. फायनली आम्ही दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे. हे काम रे, व्हिडिओ नको करू. आता कर कोणचा तो व्हिडिओ, माका काय. हे पकडून चाल, पकडून चाल, पकडून चाल. हॅलो. तेवढा पॅच डेंजर आहे जरा. उतरताना वाट लागणार आहे. दुर्ग. बस पोचलो.
तशी तर पूर्ण जमीनच झाली. आता आम्ही एकदम टॉपला आलेलो आहोत, पूर्ण वर किल्ल्यावर आलेलो आहोत. तर इथे मस्त बसू, मस्त निसर्गाचा आनंद घेऊ आणि थोड्या वेळाने खाली उतरायला निघणार. मस्त वातावरण आहे, चारी बाजूला धुकं आहे आणि थोडा थोडा पाऊस. मस्त वाटतंय. तर मित्रांनो, फायनली आम्ही गडावर टॉपला पोचलेलो आहोत. आता इथे बसून आम्ही थोडा स्नॅक नाश्ता करू आणि थोड्या फोटो व्हिडिओग्राफी झाली की खाली उतरायला सुरुवात करू.